नमस्कार मित्रांनो, मी सागर हिरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो। तर आज आपण गवार जो लागवड केलेली आहे मित्रांनो, त्या गवार लागवड आपण कशी केलेली आहे आणि किती दिवसात पाणी भरावं लागतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो। तुम्ही मागच्या ठिकाणी पाहू शकता, मागच्या बाजूला ज्या इकडच्या साईडला आपण वाल लावलेला आहे आणि जो अर्धा एकर आहे, 20 गुंठे म्हणतात आपण त्याला, आपण तिथं गवार लावलेला आहे। 5 गुंठे चवळे लावलेले आहे आणि जे 10 गुंठे आहे मित्रांनो, जो 15 गुंठा आहे तो आपण गवार लावलेला आहे मित्रांनो। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तुम्ही आता मी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो। त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो। तर संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहेत मित्रांनो। तर या ठिकाणी आपण गवार लावलेला आहे। आपण जे वावर आहे ते आपण या ठिकाणी अशा प्रकारे आपण ते खाणलेलं आहे मित्रांनो। तर आडं पाणी, जे आडे पाणी येते ते या ठिकाणी असं येतं मित्रांनो आणि या असं जातं आणि जा गेल्यानंतर इकडून बी बारे भरतात आणि तिकडून सुद्धा बारे भरतात मित्रांनो। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आपण जो गवार लागवड केलेली आहे तुम्हाला आपण झूम करून दाखवणार आहे। पाहू शकता तुम्ही गवार एकदम छान असा आपण गवार लावलेला आहे। कारण बघा, काही काही जे शेतकरी आहेत तर आपण गवार लागवड कशी केली पाहिजे या ठिकाणी आपण मी माहिती देणार होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचा पर्याय कसं आहे मित्रांनो, काही शेतकरी म्हणतात मग आपण ट्रिपवर लावलं तर चालेल का? चालतं, पण जी झाडांची जी संख्या आहे ती कमी बसते मित्रांनो, बरोबर आहे। तर आपण गवारला या ठिकाणी आपण 8 दिवसानंतर पाणी दिलेलं आहे मित्रांनो। कारण थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून ना, नाहीतर आपण 3-4 दिवसानंतर आपण, कारण आपली जी जमीन आहे ही लाल तांबची जमीन आहे, बरोबर आहे। ही काळी जमीन नाही आहे। काळी जमीनला 8-8, 10-10 रोज बी भरलं नाही तरी चालतं मित्रांनो, पण ही लाल तांबची जमीन आहे, बरोबर आहे। तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो। तर आपण इकडं वाल लावलेला आहे आणि इकडं जो आहे तो गवार लावलेला आहे मित्रांनो, बरोबर आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण जे ढोले आहे, आपण ते कांद्याचं जे बियाणं निघतं ते सुद्धा आपण या ठिकाणी लावलेलं आहे मित्रांनो। आपण याला ढोले म्हणतो मित्रांनो, बरोबर आहे। तर शेतकरी मित्रांनो, खूप जणांना प्रश्न असतो मित्रांनो की सागर भाऊ, आम्ही जर लावतो आहे, आपण गवार लावतो आहे, तर आपण सरीवर लावला पाहिजे का ठिबकवर लावला पाहिजे? तर तुम्ही मित्रांनो बघा, आपण जेव्हा सरीवर लावतो मित्रांनो तर झाडांची संख्या जास्ती बसते